नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलाय आणि त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कमेंट करायचे, तुमचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही कमेंट करा। तुमची कमेंट घेऊन आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्या कमेंट ही आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक पाहत असतात, शेतकरी बांधव पाहत असतात। त्यामुळे तुमची एक कमेंट अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र तुमच्या कमेंटला लाईक शेअर करतंय आणि तुम्हाला तिथे तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतंय। तर आपल्या सांगण्यापेक्षा तुम्हाला जे कमेंट आहे त्या कमेंटवरती तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे भेटणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज खूप महत्त्वाच्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे सोलार कृषी पंप संदर्भात। तर एका शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली होती की सर, आम्ही मागील त्याला सोलार कृषी पंप योजनेचा अर्ज केला आहे, आम्हाला मंजूर झालेला आहे, आमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे, पण आम्हाला आता नंतर दुसऱ्या सोलार कंपनी म्हणजे दुसऱ्या सोलारचा लाभ घ्यायचा आहे। तर तो कसा घ्यायचा आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे लाभ घेता येतो का आणि त्याचं परत लाभ घेता येतो का सोलारचा, त्याची माहिती आपण थेट MSCB ला विचारणार आहोत आणि MSCB आपल्याला काय उत्तर देते, MSCB चे अधिकारी काय उत्तर देत आहेत, त्याची लाईव्ह माहिती आपण आता मोबाईलद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण रेकॉर्डेड कॉल वगैरे काही नाही, डायरेक्टली कॉल करून आपण त्यांना विचारणार आहोत आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुम्हाला एक कमेंट करायची आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट करा। तुमची कमेंट अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि तुमचे कमेंटचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं उत्तर भेटणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारायची गरज लागणार नाही, जेणेकरून तुम्हाला तुमचे प्रश्न हे शेतकऱ्यामार्फतच सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपण थेट आता कॉल करूया। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती होऊन जाईल आणि स्क्रीनवरती मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे MSCBचा नंबर आहे तो MSCBचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे तुम्ही कॉल करू शकता आणि ते कॉल तुम्ही सुद्धा करून तिथे तुमच्या अडचणी ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ते आपण कॉल कनेक्ट करणार आहोत आणि काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण थेट आता कॉल करतोय। महावितरण ग्राहक सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे। वेलकम टू महावितरण कस्टमर केयर सेंटर। महावितरण ग्राहक सेवा केंद्र में आपका स्वागत है। कृपया कॉल चालू ठेवा, आपली माहिती सादर करीत आहोत। प्लीज बी ऑन कॉल व्हाइल वी चेक योर रिकॉर्ड्स। कृपया कॉल पर बने रहिए, आपकी जानकारी अग्रेषित कर रहे हैं। आता आपण महावितरण मोबाईल ऍप द्वारे वीज बिलांचा भरणा करू शकता, तसेच वीज बिलांबाबतच्या विविध तक्रारींची नोंदणी करू शकता। मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोर आणि www.mahadiscom.in या संकेतस्थळांवरून डाउनलोड करता येईल। महावितरणच्या ऑनलाईन वीज बिल भरणा सेवेचा लाभ घ्या। महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर आपला ग्राहक क्रमांक टाकून वीज बिलाचा भरणा करू शकता। The service in Marathi press 1. The service in स्पार्कलिंग किंवा शॉक सारख्या आपत्कालीन सेवेकरिता 1 दाबा। विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यास 2 दाबा। बिलिंग विषय माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता 3 दाबा। पेमेंट विषयी माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता 4 दाबा। नवीन सेवा जोडण्यांच्या माहितीकरिता 5 दाबा। LED बल्ब आणि सोलर रूफटॉप विषयीच्या माहितीकरिता 6 दाबा। ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त व बिघाड झाले असल्यास 7 दाबा। ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बोलण्याकरिता 9 दाबा। आम्ही तुमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे स्थानांतरित करेपर्यंत कृपया लाइन पर रहा। नमस्कार, महावितरण में आकाश आपल्या कशा प्रकारे मदत करू शकतो? सर, आम्हाला सोलार संदर्भात महत्त्वाची माहिती विचारायची आहे, त्यासाठी आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे। कशाबद्दल तर? सोलार संदर्भात सर।
म्हणजे माझी त्याला स्वरूपाची पंप योजना येस सर. येस येस येस. ओके तर आपण महावितरणची जी वेबसाईट आहे सर www.mahadiscom.in ओके ठीक आहे, त्या वेबसाईटवर व्हिजिट करून तिथून आपण चेक करू शकता सर. ओके. नाही सर, मला तिथे भेटलं नाही. मला जे प्रश्नाचं जे म्हणजे उत्तर आहे तिथे भेटलं नाही. मी मग त्याच्यामुळे टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारावं म्हटलं. ओके 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 तर आपल्याला काही प्रॉब्लेम येतो सर? सर प्रॉब्लेम नाहीये. माझा एक प्रश्न होता की खूप दिवसापासून मी सोलारचं आमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि त्याचा वापर पण आहे. पण आम्हाला जर एकच प्रश्न आहे की जर आम्ही सोलारचं आम्हाला दुसरा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही एकच व्यक्ती आहे जो लाभार्थी आहे, त्याला दुसरा जर लाभ घ्यायचा असेल त्यासाठी काय प्रोसेस आहे का? सॉरी म्हणजे सोलारचा आम्ही सध्या वापर करतोय, एक 2 वर्ष झाले. तर आम्हाला आता दुसरा लाभ घ्यायचा आहे सोलारचा, तर आम्ही घेऊ शकतो का? नाही सर, आपल्या नावावर मग दुसरी जागा पाहिजे, म्हणजे दुसरी शेती पाहिजे आणि दुसरी विहीर पाहिजे. ओके ओके. म्हणजेच सातबारा दुसरी पाहिजे आणि त्याच्यावरती विहिरीची नोंद सुद्धा दुसरी पाहिजे, तर आपण सोलारचा लाभ घेऊ शकतो. आणि नाव म्हणजे तो व्यक्ती एक जरी असला तरी चालेल ना, फक्त सातबारा वेगळी पाहिजे? हो सर. ओके ओके सर, या संदर्भातच मला महत्वाची माहिती पाहिजे होती आणि ती माहिती दिल्याबद्दल सर धन्यवाद. वेलकम सर. आणखी काय माहिती हवी सर आपल्याला? नाही सर, आम्ही काही प्रश्न पडले ना तुम्हाला थेट आम्ही जे MSCB चा नंबर आहे त्याच्यावरती डायरेक्टली कॉल करून आम्ही विचारतो. चालेल सर चालेल. आणि सर एक प्रश्न होता की जे सोलारच्या लिस्टमध्ये जे वेंडरचे जे येणार आहेत ते कधी येणार त्याची काही माहिती आहे का? नाही क्षमा सर, त्या रिगार्डिंग अजून काय असं काही सांगू शकत नाही. जेव्हा पण येणार तेव्हा ते आपल्याला मेसेज ऑर्डर करून ऑर्डर सर. ओके. म्हणजे आपल्याला आणि मेसेज येणार. सर काय होत आहे की सध्या शेतकरी बांधवांचे बी मला दुसरे पण कॉल आले की वेंडर लिस्टमध्ये एक काल ते परवा 2 दिवसामध्ये एक कंपनी आली, लगेच एक काही घंट्यामध्येच ती तिथून अनलिस्टेड झाली, म्हणजे त्याचा कोटा संपला. तर असे लिस्ट कधी येणार आहे की जेणेकरून तिथे 4 ते 5 वेंडर असतील आणि आपल्याला सिलेक्ट करायला थोडासा वेळ भेटेल? ते असं काही सांगू शकत नाही सर. ओके 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 हो सर. ओके, चालतं सर. माहिती त्यासाठी पूर्ण झाली सर आपली. ओके सर. ठीक आहे, आपण आमच्या अधिक माहितीसाठी सोशल मीडिया पेजला फॉलो करू शकता सर. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरद्वारे कॉलच्या रिगार्डिंग 1 ते 5 पर्यंत फीडबॅक रेटिंग देऊ शकता. महावितरणला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. आपला वेळ शुभ असो. ओके सर, थँक्यू सर. वेलकम. तर शेतकरी बांधवांनो, आपण पाहिलं की जे सोलार आहे आपल्याला एका प्रश्नाचंच उत्तर पाहिजे होतं, ते म्हणजे आपण एकाच व्यक्तीच्या नावावरती दुसऱ्या सोलारचा लाभ घेऊ शकतो का? तर याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. तर तुम्ही घेऊ शकता आणि ते कसं घेऊ शकता तर तुम्ही ऐकलंच, पण मी त्याला थोडंसं रिव्हिजन देतो. तर तुमच्याकडे दुसरी सातबारा असणं गरजेचं आहे, त्याच्यावरती तुमची दुसरी विहीर असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं जर एका व्यक्तीला जर परत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 2 सातबारा लागतील, एकाच व्यक्तीच्या नावावर 2 सातबारा लागतील आणि 2 विहिरी म्हणजेच प्रत्येक जी सातबारा तुम्हाला जोडायची त्या सातबारावरती तुम्हाला विहीर असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या दोन्ही सातबारावरती विहीर असणं गरजेचं आहे. आणि म्हणजे जे सर्वे क्रमांक आहे त्याच्यावरती वेगवेगळे गट क्रमांक असणं गरजेचं आहे. आणि तो गट क्रमांक 2 गट क्रमांक एकाच व्यक्तीच्या नावावर असणं गरजेचं आहे. आणि ते असेल तर तुम्ही एकच व्यक्ती 2 वेळेस सोलारचा लाभ घेऊ शकतो. ही माहिती आपल्याला जे ग्राहक सेवा केंद्र MSCBचं आहे त्यांच्याकडून भेटलेली आहे. आणि आपण त्यांच्याकडून एक सुद्धा माहिती अजून एक विचारली की सर वेंडर लिस्टमध्ये कधी येणार, तर त्यांनी माहिती सांगितली की सध्या कुठलीही तशी माहिती उपलब्ध नाही. आणि हे पण आपण विचारलं की गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये कंपनी आल्या आणि त्यांचा कोटा संपला, तर यांची सुद्धा माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं आहे की जे वेंडर लिस्टचं जर तुम्हाला वेंडरचं ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला थोडंसं वाट बघायची, थोडंसं काही सांगता येत नाही असं पण ते म्हटले. आणि आपण महत्त्वाचा मुद्दा होता, आपल्या महत्त्वाची एक कमेंट होती, त्या कमेंटवर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची माहिती आपल्याला पुरेपूर माहिती भेटली, 100% माहिती भेटली. की तो विषय होता तो म्हणजे एक व्यक्ती परत सोलारसाठी अर्ज करता येतो का, त्या व्यक्तीला करता येतो का, तर करता येतो. त्याची प्रोसेस आपण आता सांगण्याचा प्रयत्न केला आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला तर भेटलीच असेल. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो,
शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कुठल्या योजनेविषयी माहिती पाहिजे, शासकीय योजनेविषयी कुठलीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत